जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा। आज पाकूमधला आहे पहिला दिवस, दुपारच्या वाजले 12:30। पहिला ब्लॉग बघितला नसेल तर पहिल्यांदा तो जाऊन बघून या। आता त्याच्यानंतरचा ब्लॉग आहे आणि आम्हाला 12:30 वाजता खाली हॉलमध्ये बोलवलंय, कारण जेवण वगैरे करायचं आहे। नंतर पाकू सिटी फिरायला जायचं आहे, त्यामुळे तिथे जाऊया, बघूया नवीन नवीन गोष्टी काय बघायला मिळत आहेत ते। चांगलं फिरूया, तिथे काय खरेदी करायची असेल तर ती पण करूया। तर मित्रांनो, जेवण आमचं झालेलं आहे। व्हेजिटेरियन जेवण होतं, नॉनव्हेज पण होतं, पण व्हेज जेवलो आहे। दाल भात। वाजलेत 3 वाजलेत दुपारचे। सगळीकडे ऊन वाटते, अजिबात नाही, -2 डिग्रीच्या आसपास तापमान आहे। असा सगळा नजारा आहे बाकूमध्ये। सध्या बाकू सिटीमध्ये आम्ही फिरतोय सगळीकडे। मित्रांनो, आता आलो आहे आम्ही एका म्युझियममध्ये, जे बाकूमध्ये स्थित आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे ते। हा असा व्ह्यू आहे माझ्या मागे बाकू। मला माहिती आहे व्लॉग जरा मोठे होत नाही आहेत, मी जास्त बोलत नाही आहे, कारण तसं मला संधी भेटली नव्हती। आत्ता कुठेतरी भेटते असं वाटते, बघूया। आता एंट्रन्स आहे तिथे समोर, एंट्रन्सला जातो। हे मागे माझ्या छोटीशी मूर्ती आहे, स्टॅच्यू सारखं काहीतरी बनवलेलं आहे। मराठीमध्ये ब्लॉग करते, किती व्हिडिओ व्ह्यूज येतील माहिती नाही, एक मजा म्हणून बनवतो। आता ही एंट्रन्स आहे पूर्ण कम्प्लिटली।
पण कार म्युझियममध्ये आपल्याला तिकीट भेटलेलं आहे आणि आपण नक्कीच मित्रांनो, मी काहीतरी कमी स्पॅनमध्ये काहीतरी चांगलं मोठं काहीतरी पुण्य केलं आहे, त्याच्यामुळे एवढं आवडतं त्या ठिकाणी मला यायला बघते. माझ्या बघू शकता तुम्ही, पूर्ण कम्प्लिटली कार म्युझियम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या इथे ठेवलेल्या आहेत. तर एक एक गाडी तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, असं होतं ते आतमधलं म्युझियम. आता म्युझियमच्या बाहेर आलो आहे. आता कुठेतरी एक आय लव बाकू म्हणून एक बनवलेला आहे, तिथे आपल्याला फोटो काढायचा आहे, ग्रुप फोटो काढायचा आहे थिंक, तो पण काढायचा. तर हे म्युझियम असं होतं, एक बऱ्याच प्रकारच्या तिथे गाड्या होत्या, बघून खूप मस्त वाटलं, चालवायला मजा आली असती. आता इथे बाहेर बरीच लोक इथे आलेली आहेत, बघू शकता तुम्ही. बेस्ट व्ह्यू आहे हा, म्हणजे बाहेरच्या देशात आल्यासारखं वाटतंय. सगळ्यांचं इथे फोटोशूट चालू आहे, आपलं व्लॉगिंग सुरू आहे. सगळी माणसं अशी, म्हणजे इथली लोक जी आहेत एकदम शांत सरळ अशी, फक्त आपलं काम आणि आपण एवढंच. कुठेही गर्दी दिसणार नाही, कुठे कागदाचा एक तुकडा तुम्हाला दिसणार नाही. सगळी एकदम साफसफाई चकाचक करून इथली लोक आहेत. घरं पण इथली बघितली तर तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. एकदम चांगल्या पद्धतीची अशी घरं आहेत आणि एक येलो स्टोन म्हणून यूज केला आहे एक्सटिरियरसाठी बाहेर सर्वांनीच युनिकनेस दाखवण्यासाठी. जसं की युरोपियन कंट्रीमध्ये असं त्यांनी सांगितलं, जे गाईड आहेत त्यांनीच सांगितलं की युरोपियन कंट्रीमध्ये जी स्थापत्यकला आहे त्या प्रकारचं इथे सगळीकडे त्यांनी बिल्डिंग स्वतःचे बांधलेले आहेत, जे की मागे आहेत ते. आणि हे ते म्युझियम आहे, कार म्युझियम, जिथे आपण आत्ता जाऊन आलो.
खरं सांगायचं मित्रांनो तर इथून जायची इच्छा होत नाही आहे आता. इथे आय लव्ह बापूचा स्पॉट दिसतोय, तिथे आपल्याला जाऊन आता फोटो काढायचा आहे. पण या जो फ्रेममध्ये मला जे दिसतंय इथून जावीस असं म्हणजे इथून जाऊनच पाय काढता होत नाही आहे. ते मागे तरी पाहू शकता बरेचसे कपल बसलेले आहेत. एकदम भारी 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 लय भारी मित्रांनो. -2 ते 7 डिग्रीपर्यंत तापमान आहे इथे आणि पूर्ण नाकातून पाणी येते एवढं होतंय. थंडी आहे. आता चाललो आहे आय लव्ह बापूच्या स्पॉटवरती आणि बरेच जण इथे फक्त फोटो काढत आहेत. आपले पण चांगले चांगले फोटो काढण्यासाठी कोण नाही, कारण एकटाच फिरतोय ना सगळीकडे. बाकीचे ग्रुप करून आलेत. माझी पहिलीच ट्रिप असल्या कारणाने कोणासोबत जास्त एवढी ओळख नाही. तरी पण हे मागचं म्युझियम मागेच ठेवून आता चाललोय आपण दुसऱ्या स्पॉटवरती. मित्रांनो म्युझियम बघून झालेलं आहे आणि आता परत आपण चालू आहोत बसमध्ये. खूप थंडी आहे, ते टोपी पण. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे चहा पिऊन. एक हाय टी झाली आहे. हाय टीमध्ये चांगल्या प्रकारचा नाश्ता आणि चहा मसाला चाय पिली आहे. आणि आता आम्ही आलो हायलँड पार्क बाकूमध्ये. एकदम सिटीमधला एरिया आहे. तर मागच्या बिल्डिंग बघू शकता तुम्ही. That's why people don't know about it, and they're on the street. Some of them going to the work. काय बोलला तर काय समजणार नाही, पण नक्कीच काहीतरी बरा सांगितल्या. तर नीट ऐकायचं लागतं, कारण आवाज पण ऐकायला येत नव्हता. तर मित्रांनो आता आलोत आम्ही आमच्या रूमवरती 1505 मेरियट हॉटेल बाकू. तर उद्या सकाळी जायचं आहे स्नो बघायला. मध्ये भेटू. आता पुरती तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. काळजी घ्या स्वतःची आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.